नमस्कार. मी आशुतोष टिळक. 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या आठवड्याच्या विकली न्यूज आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर आलो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या आर्थिक बातम्यांना. काय बातम्या होत्या बरं? हेडलाईन्स. hyundai इंडियाचा आयपीओ बातमी होती. थोडीशी मागच्या आठवड्याची, थोडीशी या आठवड्याची. जानेवारीचा सीपीआय डेटा, डब्ल्यूपीआय डेटा, इन्फ्लेशन 0.27 असं डब्ल्यूपीआयचं आलं आणि व्हीट प्राइसेसनी एक त्यांचा विलनचा पार्ट करून दाखवला. एक विलनियस त्यांनी रोल केला. एक मोठा रिफॉर्म भारतात होता होता राहिला असं म्हणावं लागेल. भारताला सरकारी पातळीवरचं एकच 3 नॉन लाईफ जनरल इन्शुरन्सचं एक मर्जर होऊन एकच मोठी इन्शुरन्स कंपनी मिळता मिळता राहिली. आरबीआयने पेटीएमच्या बाबतीमध्ये एफएक्यू जाहीर केल्या. एक क्लिअरिटी आली की नेमकं आता पेटीएम मध्ये काय राहील. 197 कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय आणि पेटीएम पेमेंट्स बँकेच्या असलेल्या सर्व्हिसेस म्हणजे नेमकं काय, या बाबतीमध्ये एक क्लिअरिटी आली आणि त्याची जी तारीख आहे ती पण पुढे सरकवली गेली. ट्रेड डेफिसिट त्याचा डेटा आला. गोल्ड मे बी द टेस्ट ऑफ इयर असं एक लक्षात आलं की हो, गुगल बार्डला ज्यावेळेला शेवटच्या दिवशी 2023च्या शेवटच्या दिवशी विचारलं होतं की नेमकं काय आहे, काय असणार आहे, कुठला ऍसेट क्लास असणार आहे, त्यांनी सांगितलं की गोल्ड. कदाचित ते खरं सिद्ध होताना दिसतं आहे. बघूया नेमकं पुढच्या ह्याच्यात काय आहे. hyundai, शाहरुख खान भारताच्या कार बाजारामधला नंबर 2चा मोठा कॉम्पिटिटर hyundai इंडिया, ज्यांच्या त्याच्यामध्ये 12% हिस्सा हा भारतातून जातो. म्हणजे hyundai इंटरनॅशनल जर 100 रुपये कमवत असेल तर त्यातला 12 रुपयाचा हिस्सा हा भारतातून जातो. त्यांना 3 बिलियनचा आयपीओ एक्सपेक्टेड आहे. 24,900. पेटीएमच्या आयपीओ पेक्षाही हा मोठा होणार आहे आणि खरंच एवढा अजस्थ साईजचा आयपीओ आला तर त्याला झेलण्याजोगे हे असणार आहेत का. आणि जो एक मोठा अनुभव असा आहे भारताचा की एवढ्या मोठ्या साईजचे असलेले आयपीओ शक्यतो चालत नाहीत, ते त्यांच्या वजनाने दबतात. याचं एक्सपेक्टेशन नेमकं काय असणार आहे, भविष्याचं काय आहे. त्यांचा असा प्लॅन आहे की ही जी कॅश होईल ती एक्सपांड ऑपरेशन्स इन इंडिया. आता याच्यामध्ये कोरिया डिस्काउंट हा त्यांच्या कोरियन कंपनीला जे एक मिळतं की तुम्ही भलेही म्हणता की तुम्ही जगभरामध्ये ऑपरेशन करता, तुम्ही देशामध्ये इंडियामध्ये बनवता, तुम्ही जगभरच्या इतर बाजारामध्ये तुमचं काम चालतं, परंतु तुम्ही लिस्टेड कुठे आहात, तुमचे हेड कुठे आहे, तुमचं सगळं कोरियामध्ये आहे. भारताच्या लिस्टिंगमुळे काय होईल की हा कोरिया डिस्काउंट कुठेतरी चालला जाईल की कोरियन मेड कंपनी नाहीये, नाऊ इट इज अ मल्टीनॅशनल कंपनी. आणि त्यामुळे भारताच्या शेअर बाजाराला एक अजून ओळख मिळेल की एका कोरियन बेस्ड कंपनीला मल्टीनॅशनल कंपनी बनवण्याकडे टाकलेलं एक पाऊल म्हणून याकडे बघितलं जाऊ शकतं. 3 बिलियनच्या मोठ्या साईजचा जो आयपीओ आहे तो देखील भारताचा बाजार हँडल करू शकतो. ऑटोमेकर्सच्या मध्ये फारसे काय मोठे आयपीओ आलेले नाहीत, मोठ्या ट्रेड झालेल्या नाहीत. ऑटो कंपन्यांचे त्यांचे जे इश्यू आहेत त्यातून या बाहेर कशा पडतील हा एक खरा प्रॉब्लेम होता, बघण्याचा आहे. बघूया नेमकं काय होतं. दिवाळीपर्यंत लिस्ट होईल असा अंदाज आहे. डब्ल्यूपीआय इन्फ्लेशन या आठवड्याचा एक मोठा हायलाइट की ऍज पर इन्फॉर्मेशन ब्युरो, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो भारत सरकारने जाहीर केला, होलसेल प्राइस इंडेक्स इन जानेवारी 2024 इज 0.27. दिस इज डाऊन फ्रॉम 73.73 इन डिसेंबर 2023. 19.71% भाव वाढले. व्हेजिटेबल इन्फ्लेशन मध्ये पल्स इन्फ्लेशन, डाळींची महागाई 16.06% वाढली. फ्रुट्स इन्फ्लेशन, फळं बऱ्यापैकी सेटल्ड होती, बॅलन्स्ड होती. 1.01%नी त्याचा भाव वाढ झाला. 0.37% डिक्रीज इन कोल प्राइसेस, कोळशाच्या किमती कमी होत्या. परंतु जानेवारी हा असा महिना असतो की जो उन्हाळ्याच्या थोडासा आधी येतो, त्यामुळे
भले जानेवारीमध्ये नाही, परंतु फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये कोळशाची एक डिमांड जन्माला येईल. आणि मुळात असं आहे की कोळसा देखील आयात करावा लागतो आहे. याच महिन्यात झालेली अजून एक मोठी हायलाइट अशी होती की 2017-18 पासून ते 2022-23 पर्यंतचा अनालिसिस हे सांगतं की गॅस असेल, कोळसा असेल, क्रूड ऑइल असेल, अशा जवळपास सगळ्या भारताला ऊर्जा साधनांचा जो काय गरज लागते ती सगळीच्या सगळी लार्जली इम्पोर्टेड असते, असा एक जो अंदाज झालते त्याच्या काय म्हणतात त्याच्या उजेडामध्ये या कोल प्राइसेसकडे बघितलं पाहिजे. या महिन्यापुरती आहे असं म्हणावं लागेल. 0.5% डिक्रीज इन मिनरल ऑइल प्राइसेस ग्लोबलच्या याच्यामध्ये झालेलं जे काय असेल, ओव्हरऑल तेलाच्या किमती बॅलन्स्ड होत्या असं म्हणावं लागेल. 0.42 डिक्रीज इन कन्स्ट्रक्शन मिनरल्स प्राइसेस. प्रायमरी आर्टिकल इन्फ्लेशन 3.84, होलसेल फूड इन्फ्लेशन 3.79. होलसेल फूड इन्फ्लेशन जे काय होतं हा एक याच्यामधला हायलाइट असं म्हणावं लागेल, कारण अन्नधान्याची महागाई ही आता येते आहे आणि त्याच्यामध्ये भारत सरकारचं गहू खरेदी कुठेतरी 1 मार्च 1 एप्रिल पासून सुरुवात होते, त्याच्या तयाऱ्या करायला बसल्या आहेत. राजस्थान सारख्या काही राज्यांनी 125 रुपये पर केजीचा एक बोनस असा जाहीर केलेला आहे. त्यामधून नेमकं काय मिळतं आणि त्याचा खर्च फायदा होतो का हे बघण्याची गरज आहे. मागच्या वर्षी आणि मागच्या 2-3 वर्षांमध्ये सरकारला खरेदी करण्यामध्ये अपयश आलेलं आहे असं म्हणता येईल. त्याचा परिणाम या सगळ्यावर होतो का आणि याच्यामुळे गव्हाची आणि अन्नधान्याची महागाई वाढते का हे बघण्याची या सगळ्यामध्ये हायलाइटेड आहे. मंथ ओव्हर मंथ चेंज इन WPI इंडेक्स फॉर द मंथ ऑफ जानेवारी 2024 stood at -0.33 as compared to December. Rate of inflation based on WPI food index decreased from 5.39 in December to 3.79 in January. घटल्या आहेत, परंतु WPI ची ज्या वेळेला घटते त्यावेळेला कुठेतरी असं म्हणावं लागतं की प्रोड्युसर्सच्या खिशामध्ये फारसं काही येत नाहीये. आणि काय याचा हा पण एक काहीतरी इंडेक्स सांगणारा आहे. सीपीआयचे आकडे याच्यापेक्षा थोडेफार उलट काही चित्र दाखवत होते का बघूया. इंडियाज रिटेल इन्फ्लेशन और कंझ्युमर प्राइस इंडेक्स वॉज 5.10 इन जानेवारी 2024, डाऊन फ्रॉम 5.69 इन डिसेंबर. अर्थ अत्यंत साधा होता की आरबीआयच्या जे काय त्यांचं आहे मिनिमम 2, मॅक्सिमम 6, मिड पॉइंट 4, त्या 4च्या टार्गेटकडे हे महागाई जायला सुरुवात झालेली आहे. 2024 जानेवारी द इन्फ्लेशन फॉर अर्बन एरियाज वॉज 4.92, rural areas was 5.34 and food inflation was 8.30. खाद्यान्नाची महागाई WPI मध्ये आणि सीपीआय मध्ये दोन्हीकडे मोठ्या प्रमाणावर डॅमेजिंग आहे. भारतामध्ये खाद्यान्नाची महागाई हा एक मोठा इश्यू आहे आणि हे आपण बोलतो आहोत ते इलेक्शनच्या इयरमध्ये, साधारणतः फेब्रुवारीच्या मध्यामध्ये आहे. 15 ते 20 दिवसामध्ये पुढच्या अधिसूचना निघेल असं मान्य केलं तर आता भारत सरकारकडे किती दिवस आहेत निवडणुकीच्या आधी या सगळ्याला हँडल करायला हा एक मोठा इश्यू झालेला आहे. स्टेट्स विथ हायर देन नॅशनल ॲव्हरेज इज आसाम, गुजरात, हरियाणा, कर्नाटक. महाराष्ट्र त्यातल्या त्यात कुठेतरी ॲव्हरेजच्या जवळपास जाते, नॅशनल ॲव्हरेजच्या जवळपास जाते. ओरिसामध्ये कंटिन्युअस मोठ्या प्रमाणात महागाई आहे, 7.5% आसपासची महागाई ओरिसामध्ये दिसून आली आहे. पंजाब, राजस्थान आणि तेलंगणा. दिल्लीमध्ये कंटिन्यू महागाई राष्ट्रीय ॲव्हरेजच्या पेक्षा लोअर आहे, ती 2 ते 2.5% आसपास फिरते आहे. दॅट्स ऍक्सेप्टेबल. आणि असं सगळं असताना महागाईकडे कंट्रोल करण्याचा प्रयत्न हे सरकार कसं करेल. आणि अमेरिकन भाषेमध्ये जर बोलायला गेलं तर एक लेम डक गव्हर्नमेंट ज्या वेळेला होतं की त्यांना करण्यासारखं फारसं काही होत नाही. अधिवेशन
संपलेलं असतं, नवीन कुठले कायदे पास होत नाही. सो या इन्फ्लेशनकडे कशा अर्थाने याला हँडल करणार, हा एक खरंच मोठा पॉइंट उभा राहिलेला आहे. बघूया पुढच्या याच्यामध्ये हायलाइट्स. हे जे काय मला म्हणायचे होते, सिरियल्सची इन्फ्लेशन, सीपीआय चा डेटा तुम्हाला थांबवायचा असेल तर तुम्ही थांबवून बघू शकता. पुढच्या याच्यावर जाऊया. भारताच्या आर्थिक इतिहासातला हा एक फार दुःखदायक क्षण म्हणावा लागेल की ज्या वेळेला नरेंद्र मोदी सरकारकडे, भारत सरकारकडे आत्ताच्या मोठ्या प्रमाणावर संख्याबळ आहे आणि निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या एका बजेटच्या भाषणामध्ये प्रायव्हेटायझेशन हा शब्द देखील वापरून हे दाखवून दिलंय की नेमकं काय करण्याची आमची तयारी आहे. तरी देखील 3 नॉन लाईफ जनरल इन्शुरन्स कंपन्यांचं मर्जर देखील करता येऊ नये, त्यांचं लिस्टिंग बाजूलाच राहिलं. ज्या वेळेला या 3 कंपन्या त्यांना असलेल्या पैशाची जी गरज असते, त्यांना कॅपिटलची जी गरज असते आणि मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेला त्यांना सतत सरकारला भांडवल देत राहावं लागतं, अशा वेळेला यांचं मर्जर करणं आणि जे काय आउटकम एंटिटी तयार होईल तिचं लिस्टिंग करणं, जेणेकरून एका फ्रेश कॅपिटल इश्यू घ्यायला त्यांना मदत होईल. हे न करता येणं हा एक फार मोठा मायनस पॉइंट आहे असं मी म्हणून. परंतु आनंदाची आणि सुखासमाधानाची एक गोष्ट अशी आहे की यांचे कंबाईंड रेशो थोड्या बहुत प्रमाणात बेटर व्हायला लागले आहेत. त्यांचे ग्रॉस आणि नेट प्रीमियम्स कलेक्शन जे काय होते ते थोडे बहुत योग्य यायला लागले आहेत. कदाचित यातली ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ही करंट इयर मध्ये प्रॉफिटेबल होईल. येणारं पुढचं सरकार कदाचित या मर्जरकडे सरकेल आणि लिस्टिंग होईल किंवा न्यू इंडिया अश्युरन्स कदाचित यांच्या कोणाशी तरी मर्ज होऊ शकते, असा एक पॉसिबिलिटी आहे. परंतु हे न होऊ शकणं म्हणजे 2 बँका आणि एक जनरल इन्शुरन्स कंपनी ही सेल करणार, सेल करण्याच्या आधी त्यांचं मर्जर तर करावं, हा एक जी गरजेची गोष्ट होती. आणि ह्या 3 कंपन्या पुरेशा मोठ्या आहेत. जर यांचं मर्जर झालं असतं तर सिंगल हँडेडली या 3 कंपन्यांनी 33% जनरल इन्शुरन्सचं मार्केट व्यापलं असतं. दॅट वॉज सफिशियंट बिग. ठीक आहे, नाही झाला, एक मोठा रिफॉर्म सत्यात आला नाही. पेटीएमच्या बाबतीमध्ये आरबीआयनी एफएक्यू काढले आहेत. अत्यंत साध्यापणाने आपण त्याचे जे हायलाइट आहेत जे मला सापडले मी आणले, पटकन वाचूयात. नेमकं काय आहे समजून घेऊया. पेटीएम पेमेंट बँक्स ऑपरेशन्स डेडलाईन इज एक्सटेंडेड टू मार्च 15, 2024. म्हणजे जी आधी फेब्रुवारी 29 होती ती मार्च 15ला वाढवली गेली आहे. पेटीएम पेमेंट बँक्स कस्टमर्स विल नॉट बी एबल टू मेक डिपॉझिट्स, टॉपअप्स और क्रेडिट इनटू देयर अकाउंट आफ्टर मार्च 2024. ठीक है. विड्रॉल और डेबिट mandates such as NACH auto mandate will continue to be executed until the account has balance. तुमच्या अकाउंट मध्ये जोपर्यंत बॅलन्स असेल तोपर्यंत चालेल, संपलं की संपलं. ऑल फॅसिलिटीज इन्क्लुडिंग वॉलेट सर्व्हिसेस, फास्टॅग्स अँड एनसीएमसी कार्ड विल बी स्टॉप्ड आफ्टर मार्च 2024. पेटीएमचा फास्टॅग असेल, पेटीएमचे एनसीएमसी कार्ड असेल, पेटीएमचे वॉलेट देखील बंद होतील. प्रॉब्लेम असा झालेला आहे की पेटीएम पेमेंट्स बँक इश्यूड टू विजय शेखर शर्मा, ज्याच्यामध्ये विजय शेखर शर्मा होल्ड्स 51% स्टेक, 197 कम्युनिकेशन होल्ड्स 49% स्टेक. मॅटर असा आहे की याच्यानंतर विजय शेखर शर्मांच्या खिशातून तर एक मोठा स्टेक चालला गेला आहे, परंतु रिसेंटली त्यांनी जे काय खरेदी करणं लावलं होतं त्याच्यामध्ये काय होईल. आता विजय शेखर शर्मा 100%च्याकडे लक्ष देतील का? वॉलेटचा बिझनेस जर कोणाला खरेदी करायचा असेल तर त्याचा फायदा काय होईल? फास्टॅग दुसऱ्या कोणी घेऊ शकेल का? कारण पेटीएमचे फास्टॅग फार मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. पेटीएम इज नॉट अ स्मॉल पर्सन. असणार काय आहे हा पण एक खरा मोठा प्रश्न आहे. नवीन कुठली बँक होईल आणि त्यांचं युपीआय सर्व्हिस
पेटीएमच्या वॉलेटमधून किंवा पेटीएम पेमेंट सर्व्हिस जे @हँडल वापरायची ते पेटीएम असायचं, जे पेटीएम पेमेंट्स बँकेकडे होतं. त्याचं पुढे काय होईल? एक मोठा प्रश्न आहे की कस्टमर्स विल नॉट बी एबल टू रिसीव्ह credits into their Paytm Payments Bank account after March 2024. Customers should make alternative arrangement with another bank before March 2015. तुमचे सॅलरी अकाउंट असतील किंवा इतर जर काही असेल, तुम्हाला सबसिडी जर मिळणारी असेल तर ती पण त्याच्यामध्ये घेता येणार नाही. शुड गेट अ न्यू फास्टॅग इश्यूड बाय अनदर बँक बिफोर March 15. Customers cannot transfer their balance from their old FASTag to a new FASTag from another bank. करताच येत नाही. Customers should close their FASTag issued by Paytm Payments Bank and request a refund. याचा अर्थ पेटीएम पेमेंट्स बँकेला आता फास्टॅग वाल्यांना रिफंड पण द्यावे लागतील. खिशात पैसे आहेत का हा एक मॅटर आहे. पेटीएम QR, साऊंड बॉक्स अँड EDC कार्ड मशीन्स असे छोटे छोटे होते, खिशात लावून फिरायचे, त्याच्या बळावर एक जोरात चालू झाले होते. will continue to work like always even after March 15. म्हणजे आधी बऱ्यापैकी ताकदवान असलेली कंपनी आता अचानकपणे एक QR कोड पुरवणारी, साऊंड बॉक्स पुरवणारी एक छोटीशी कंपनी होईल, जिला स्वतःच पेमेंटचं ऍड्रेस पण नाहीये, त्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असते. एक युनिकनेस संपलेला आहे या कंपनीचा असं म्हणावं लागेल. The latest FAQ issued by RBI on point 21 clarifies its unambiguously. ही ट्वीट होती विजय शेखर शर्मा यांचं. याच्या पुढे विजय शेखर शर्मा काय करत आहेत आणि त्यांचं नेमकं काय असणार आहे हे सोमवारच्या याच्यामध्ये बघावं लागेल. त्यांची प्रेस कॉन्फरन्स अजून काही होते का त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. तो पण चालूया पुढच्या भागामध्ये. एक्सपोर्ट इम्पोर्टचा डेटा तो पण आला. India's merchandise exports in January 2024 were $36.92 billion, which is 3.12% increase from January 2023. Country's merchandise imports in January 2024 were $54.41 billion, a 3% increase from January 2023. The sectors that contributed to the increase in exports in January 2024 including electronics, engineering, goods and pharmaceuticals. झालं असं, अर्थ अगदी स्पष्ट आहे की ट्रेड डेफिसिट, व्यापार घाटा जो काय असतो, व्यापारातला असलेला लॉस तो भरून निघालेला आहे, तो कमी झालेला आहे. आणि हा एक अत्यंत प्लस साईड आहे. कोणी केलं हे काम? यातलं मोठी हायलाइट जी होती ती इलेक्ट्रॉनिक सेक्टरने केली, फार्मास्युटिकल सेक्टरने केली, इंजिनिअरिंग गुड्सनी केली. आणि याच्यामध्ये एक मोठं जे प्लस साईड होता, ज्याला हायलाइट असायला पाहिजे होते, ऑइल अँड नॅचरल गॅस असायला पाहिजे होतं असं मला वाटतं, पण ठीक आहे, ते नाही झालं. ओके, ऍक्सेप्टेड. कार्ड बेस्ड कमर्शियल पेमेंट. आता ज्यावेळेला मी ही बातमी ऐकली त्यावेळेला मला पण थोडासा समजून घ्यायला वेळ गेला नेमकं काय आहे. साध्या भाषेत जर बोलायचं तर जसे तुम्ही आणि मी क्रेडिट कार्ड वापरतो तसेच बँका क्रेडिट कार्ड इश्यू करतात व्यापाऱ्यांसाठी, ज्याच्या बळावर व्यापारी स्वाईप करतात आणि क्रेडिट फॅसिलिटी त्यांना त्यातून अवेलेबल होते पेमेंटच्या याच्यामध्ये. इतर काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर आरबीआयने असं सांगितलं की तुम्ही तातडीने विजा आणि मास्टर कार्डला असे आदेश दिले की कार्ड बेस्ड कमर्शियल पेमेंट्स बंद करायचे. क्रेडिट कार्ड याच्या पुढे फक्त आणि फक्त या रिटेलसाठी असतील. साधे कस्टमर जे असतील ते फक्त क्रेडिट कार्डाला वापरू शकतील. मोठं आहे त्याचं कारण असं आहे की याचा वापर अनेक जण करत होते, त्यातून मिळणाऱ्या क्रेडिट फॅसिलिटीचा वापर होणं चालू होतं आणि रिसेंटली क्रेडिट कार्डाचं कर्ज हे मोठ्या प्रमाणावर वाढलं होतं. विदाउट एनी रिझन बँकांवरती याचा ताण येत होता. एक्स्ट्राचं एक
प्रेशर होतं आणि त्याचं सिस्टीम किंवा त्याचं जे एक इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याचा त्या कारणासाठी वापर नव्हता आणि कदाचित त्याला फिनटेकच्या याच्यामध्ये असेल एक शेवटच्या एक दोन पॉईंट मध्ये जो आलेला आहे की द कार्ड इज इश्यूड बाय करंट अकाउंट होल्डिंग बँक ऑफ द कॉर्पोरेशन मेनी बँक्स हॅव पार्टनर्ड विथ फिनटेक्स फॉर इश्युअन्स ऑफ सच कार्ड्स. आरबीआयची काळजी ही पण असू शकते की यातले काही जण त्याचा वापर पर्सनल कारणांसाठी करत होते. आरबीआय कदाचित फिनटेकच्या कम्प्लीटच मागे लागायचं ठरवते आहे असं दिसतंय. कंप्लायन्स इश्यू असतील तर तो एक हायलाइटेड आहे. आणि अजून एक असं आहे की आरबीआयला कदाचित त्या या सगळ्या ट्रान्झॅक्शन मधून जनरेट होणारा डेटा नेमका कुठल्या सर्व्हरवर ठेवायचा आहे हा एक इश्यू असू शकतो. आरबीआयला कदाचित काय म्हणतात कमर्शियल पेमेंटसाठी भारतात जन्माला आलेल्या युपीआयचाच वापर करायचा आहे आणि कार्ड बेसला कदाचित थोडं लिमिट करायची इच्छा असेल तर ते असू शकतं, नाकारता येत नाही. गुगल बार्ड वॉज राईट माझा या वर्षासाठीचा अगदी अगदी पहिला पॉडकास्ट की वेलकम 2024 मध्ये मी असं म्हणलं होतं की या वर्षभरामधलं कुठला ऍसेट क्लास सगळ्यात जास्त हायलाइट मध्ये असेल. काही लोकांनी काही याच्यामध्ये टाकलं, त्याच्यामध्ये एक उत्तर आलं होतं की गोल्ड. कदाचित ते बरोबर होतं. त्याचं कारण असं आहे की या एक दोन ज्या बातम्या मला सापडल्या गोल्डच्या बाबतीमध्ये ते मी हायलाइट केलं. वर्ल्ड गोल्ड काउन्सिल प्रोजेक्टेड इंडियाज गोल्ड डिमांड विल इन्क्रीज टू 800 ते 900 मेट्रिक टन आणि मागच्या वेळेला 2023 मध्ये गोल्डची डिमांड चक्क घटली होती. आता असं आहे की मुळात गोल्डची डिमांड ही नुसत्या वापरायच्या याला नसते, एक गुंतवणूक म्हणून पण गोल्डकडे बघितलं जातं. आणि भारतामध्ये सॉव्हेरियन गोल्ड बॉन्डमुळे सरकार देखील त्याच्या भावांमध्ये त्याचा वापर करून घेते. त्याच्या थ्रू सरकार स्वतःचे पैसे रेज करते, सरकार पण त्याच्यामधला एक पार्ट आहे. आणि असं असताना गोल्ड ईटीएफ सॉ 7 फोल्ड इन्क्रीज इन इन्फ्लोज. गुंतवणुकीसाठी वापर चालू आहे, मेट्रिक टनमध्ये त्याची वाढ चालू आहे. पण जगभरातले जे गोल्ड ईटीएफ होते त्याच्यामध्ये डाऊन आलेला आहे. फिजिकल गोल्ड आय थिंक ज्याला एसपीडीआर गोल्ड म्हणतात तो एक हा फॅक्टर असणार आहे. हे 51 टन रिडक्शन इन ग्लोबल होल्डिंग्स झालेलं आहे. भारतात त्याचं होल्डिंग वाढलेलं आहे. ओव्हरऑल पिक्चर असं आहे की भारतामध्ये सोनं हे गुंतवणूक असेल, त्याचे म्युच्युअल फंड असतील, गोल्ड ईटीएफ असतील किंवा सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड असतील याच्यामध्ये आहे. आणि भारतातली सोन्याची मागणी एकूण फिजिकल गोल्डची वाढू शकते, ती 900 मेट्रिक टनापर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तवला गेलेला आहे. सो भारतीयांचं सोन्याचं वेळ याही वर्षात चालू राहील. इन शॉर्ट दॅट्स लास्ट पार्टकडे आपण आलेलो आहे. इंडायसेस बीएससी सेन्सेक्स 72,426.64 जवळपास 1.5% वाढून बंद झाला या आठवड्या अखेर. निफ्टी 50 22,040.70 जवळपास 1% वाढून बंद झाला. निफ्टी आयटी 38,477.05 1.25% आसपासची वाढ घेऊन बंद झाला या आठवड्यामध्ये. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 20,472.75 जवळपास 1.25% वाढीने बंद झाला या आठवड्यामध्ये. त्याच्यानंतर निफ्टी बँक 46,384.85 जवळपास 1.25% वाढीने तो बंद झाला वाढून. निफ्टी प्रायव्हेट बँक 23,240.90 जवळपास 1.5% वाढीने बंद झाला या आठवड्याभरामध्ये. 5 दिवसामध्ये एसएनपी बीएससी ऑटो इंडेक्स हा 5% वाढीने बंद झाला 46,992.86 वर. या 5 दिवसांच्या आठवड्यामध्ये एसएनपी बीएससी मिड कॅप 39,930.08 वर बंद झाला 1.5% वाढ घेऊन. त्याच्यानंतर एसएनपी बीएससी स्मॉल कॅप 45,659.30 वर 1% वाढीने बंद झाला. एसएनपी बीएससी पीएसयू इंडेक्स 18,842.09 जवळपास 5% वाढीने बंद झाला. त्याच्यानंतर एसएनपी 100 एसएनपी
बीएससी निफ्टी पीएसयू बँक 7,135 अंशावर बंद झाला. जवळपास 2.5% वाढ. S&P BSE 100 22,980.68 इतक्या पर्सेंटच्या वाढीने तो बंद झाला. 1.5%. अमेरिकन इंडायसेस, अमेरिकेचे बाजार ट्रेड करतायत 5,036 वर S&P 500. आठवड्याभरामध्ये मोठी वाढ घट काही नाही, व्हॉलॅटिलिटी बऱ्यापैकी होती. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ऍव्हरेज वाढ झाली. महागाई वाढते आहे आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढतं असल्या कारणाने महागाईच्या एक्सपेक्टेशनच्या बाहेर गेल्यामुळे एक मोठी घट बघायला मिळाली आणि हळूहळू त्यातूनही बाजार बाहेर पडत आहेत. नॅसडॅक कॉम्पोजिट, याच गोष्टीमुळे नॅसडॅक कॉम्पोजिटला बऱ्यापैकी खालती यावं लागलं. 15,899.85 वर कारभार तो करतो आहे लास्ट हातात आलं त्यावेळेला. डॅक्स परफॉर्मन्स जर्मन मार्केट 17,117.44 जवळपास 0.25% वाढीने बंद झाले या आठवड्यात. फ्रेंच मार्केट कॅक 40 7,768.18 जवळपास 1% वाढीने या आठवड्यात ते बंद झाले. युनायटेड स्टेट्स डॉलर USD INR, तुम्हाला $1 खरेदी करायचा असेल तर 83 रुपये द्यावे लागत होते, जवळपास इक्वल. युरो जर एक खरेदी करायचा असेल तर 89 रुपये, 89.5 रुपये तुम्हाला द्यावे लागत होते या आठवड्यामध्ये. WTI क्रूड जवळपास $2.25 वाढ घेऊन $78.13 पर बॅरलच्या वाढीने चालला होता. ब्रेंट क्रूड 82.07 वर तो लास्ट ट्रेड करत होता, शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला. हेनरी हब नॅचरल गॅस पर MMBTU 1.67 असा त्याचा कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट रेट आहे. डाऊन होता कारण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस असल्याचा साठा आणि अमेरिकेमध्ये एकूणच असलेले खोदकाम आणि त्या सगळ्या इराणच्या आसपासच्या रेडसीच्या याच्यामुळे देखील इराणी गॅस आणि या इतर अनेक साऱ्या गोष्टीमुळे त्याचे भाव डाऊन होते. युरोपमध्ये थंडी गेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भाव खालती येत होता. आणि सोनं, 10 ग्रॅम सोनं खरेदी करायला 61,940 रुपये द्यावे लागत होते. 1 किलो चांदी मिळत होती 72,400 रुपयाला. या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.